गडचिरोलीमधल्या धानोरी नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का। नगराध्यक्ष उपाध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश। अतिरिक्त पोलीस सह-आयुक्त विक्रम देशमाने आणि उपायुक्त महेंद्र पंडित यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। उद्याच्या ठाकरे बंधूंच्या सभेच्या दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या संदर्भात चर्चा झाली आहे। बारामतीच्या काटेवाडीमध्ये अदिती तटकरे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली। सोशल मीडियावरती या संदर्भातला फोटो पोस्ट करून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या भाविक सुविधा केंद्र आनंदवारीचं मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन। गोगावलेंनी वारकऱ्यांची विचारपूस करत सेवाभाव म्हणून त्यांचे पायही दाबले। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा उपाय नाही, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। पेपरफुटीच्या विरोधामधील विधेयक सोमवारी संसदेमध्ये सादर होईल, आठवलेंची माहिती। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या नंतर साताऱ्यामध्ये रिपब्लिकन सेनेचा आनंदोत्सव, पेढे आणि साखर वाटून त्यांनी आनंद साजरा केलाय। मुंबईतल्या दादर इथल्या टिळक भवन परिसरामधील काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या नंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर परभणीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर एकत्र येऊन त्यांनी घोषणाबाजी केली आहे। मुंबईच्या लोकलमध्ये हरिनामाचा गजर। विरार ते दादर लोकलमध्ये जय भवानी भजनी मंडळाकडून टाळ मृदुंगाचा गजर करण्यात आला। इतर भाषिक प्रवाशांनी देखील सहभाग घेतला। हिंगोली जिल्ह्यामध्ये सौम्य असे भूकंपाचे धक्के जाणवले। केंद्रबिंदू नव्हल गव्हाण या परिसरामध्ये 5 किलोमीटर खोल असल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती। नाशिक सत्र न्यायालयामध्ये आज कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणावरती सुनावणी पार पडली। 15 संशयितांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती 28 जुलैला सुनावणी घेतली जाणार आहे। अंधेरीच्या एसव्ही रोड परिसरामधल्या बोनी प्लाझा शॉपिंग मॉलला भीषण आग लागली। या आगीमध्ये मॉलमधली अनेक दुकानं जळून खाक झालेली आहेत। या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। मुंबई विमानतळावरती डीआरआयच्या पथकाची मोठी कारवाई। ऑपरेशन स्काय बॉल्ट आणि ऑपरेशन मिडास मॉबच्या अंतर्गत 23 कोटी रुपयांचं 15 किलो सोनं जप्त, तर पोलिसांकडून 8 जणांना अटक करण्यात आली। लातूरच्या उदगीरमध्ये अपहरण करून अत्याचार केलेल्या अल्पवयीन मुलीची 24 तासांमध्ये सुटका। मुख्य आरोपी कृष्णा फडसह आरोपीला देखील अटक झालेली आहे। दोघांवरती पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल। गडचिरोलीमध्ये नागरिकांमध्ये भीती पसरवणाऱ्यांच्या विरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई। माओवाद्यांच्या नावानं बॅनर आणि पत्रकं लावून दहशत पसरवणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली। जालना शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असल्यामुळे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर थेट जेसीबीसह रस्त्यावरती उतरले। अभियंत्याला घटनास्थळी बोलावून तातडीनं रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश। बदलापूरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। राज्यभरामध्ये भेसळखोरांच्या विरोधात राबवलेल्या धडक मोहिमेसाठी मुंडेंच्या कार्याचं कौतुक करण्यात आलंय। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये लॉन बॉल्स प्रकारामध्ये भारतीय महिलांचा सलग 3रा विजय। भारताचा टोंगा संघावरती 2-0 असा दणदणीत विजय। रूपा राणी तिर्की आणि पिंकी सिंग यांची दमदार कामगिरी।